लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो 12वा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता बऱ्याच ताईंना अजून पैसे जमा झालेले नाहीयेत। त्या ताईंसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। त्यांना 72 तासामध्ये पैसे जमा होणार आहेत आणि पुराव्यासहित तुम्हाला मी दाखवणार आहे। लाडक्या ताईंनो वितरण थांबलेलं नाही, परत सांगतो वितरण थांबलेलं नाहीये। याचा पुरावा तुम्हाला मी डायरेक्ट सरकारच्या फोननुसार तुम्हाला देणार आहे। बऱ्याच ताईंना विश्वास पटत नाहीये, बऱ्याच दादांना विश्वास पटत नाहीये, त्यांना डायरेक्ट मी आता फोनचा कॉल ऐकून दाखवणार आहे। कारण की बऱ्याच ताईंना वाटतं की बाबा वितरण थांबले की काय, या ठिकाणी आम्हाला अजून पैसे का नाही आले। तर लाडक्या ताईंनो त्यांच्यासाठी एक गोष्ट सांगतोय, तुम्हाला मी डायरेक्ट ऑडिओ कॉल ऐकून दाखवणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे, शेवटपर्यंत बघायचा आहे, तुमच्या सगळ्या समस्या दूर होणार आहेत। आणि बघा लाडक्या ताईंनो या ठिकाणी आतापर्यंत या ठिकाणी बघा लक्षात घ्या लाडक्या ताईंनो 40% जास्त महिलांना आणखी पैसे भेटलेले नाहीत। पहिला दुसरा जे काही दिवस चालले असतील वितरण, त्यामध्ये या ठिकाणी 50% पर्यंत ताईंना पैसे भेटले। त्याच्यामुळे बऱ्याच ताई जवळजवळ या ठिकाणी जवळजवळ 1.25 कोटी ते 1.5 कोटी ताईपर्यंत अजून पैसे पोहोचलेले नाहीयेत। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो काळजी करू नका, तुम्हाला या ठिकाणी येणाऱ्या 72 घंट्यामध्ये पैसे भेटणार म्हणजे भेटणार। दुसरी गोष्ट म्हणजे पुढील 72 घंटे तुम्हाला मी सांगितलंय आणि आज वितरण झालं आहे का आणि होणार आहे का। तर लाडक्या ताईंनो एक गोष्ट लक्षात ठेवा, आज सकाळच्या 10 वाजल्यापर्यंत वितरण झालेलं नाही, हे पण तुम्हाला मी आत्ताच सांगतोय। बऱ्याच ताईला वाटेल की सर आज हप्ता वाटप सुरू झालाय का, लक्षात घ्या सकाळच्या 10 पर्यंत वितरण सुरू झालंय। पण त्याच्यानंतर कुणाला जर पैसे भेटले असतील, नाव जिल्हा कमेंट बॉक्समध्ये किती वाजता पैसे भेटलेत एकदा पटपट सर्वांनी सांगायचं लाडक्या ताईंनो, कारण की वितरण थांबलेलं नाही। तुम्हाला परत सांगतोय, ओरडोरडू का सांगत आहे, कारण बऱ्याच ताईंना असं वाटतंय की लाडकी बहिणी योजना बंद पडले, सर आम्हाला हप्ता का भेटत नाहीये, सर आम्हाला हप्ता बंद झालाय का, असं झालेलं नाही। परत तुम्हाला सांगतो लाडक्या ताईंनो, आज उद्या परवा या 2 ते 3 दिवसामध्ये जास्तीत जास्त 3 दिवसामध्ये तुम्हाला सगळ्याला पैसे येणार आहेत, काळजी करायची गरज नाहीये। वितरण थांबलेलं नाही, तुम्हाला आता पुराव्यासहित दाखवत आहे लाडक्या ताईंनो। जर माझ्यावर विश्वास बसत असेल, आता तुम्हाला डायरेक्ट गव्हर्नमेंटचा डायरेक्ट लाडकी बहीण योजनेच्या मुख्य कार्यालयामध्ये मी फोन करून डायरेक्ट विचारलेला आहे। तुम्ही ते काय बोललेत तुम्ही स्वतः ऐकायचं आहे। चला सर्वांना आवाज येतोय का? नमस्कार मॅडम, मी टेक्सगुरू राजेश मेशी बोलतोय पुण्यामधून। मॅडम 5 जुलैला वितरण सुरू झालं होतं, तर मग आज सोमवार असताना पण वितरण सुरू झालं आहे का, म्हणजे का बंद झालंय? सुरू आहे सर, सुरू आहे ना। आणि मॅडम या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट ऐकलं असेल, मी त्यांना विचारलंय 5 जुलैला वितरण सुरू झालेलं होतं, तर त्यानंतर वितरण काही थांबलंय का, तुम्ही या ठिकाणी काही थांबवलेलं आहे का, आज सोमवार आहे वितरण सुरू झालंय का नाही, किंवा वितरण काही तुम्ही थांबवलंय का, अशा स्वरूपात त्यांना मी प्रश्न विचारला होता। त्यांनी डायरेक्ट स्पष्ट सांगितलंय की सर वितरण थांबलेलं नाही। आता तर विश्वास पटला असेल लाडके ताईंनो, डायरेक्ट तुम्हाला खोटं असेल तर तुम्हाला यांचे नंबर तर मला काही शेअर तुम्हाला करता येणार नाही, पण डायरेक्ट या ठिकाणी त्यांनी बोलताना सुरुवातीलाच बोललेलं आहेत, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे ते लाडक्या बहिणीचे ते प्रतिनिधी असतात, ते या ठिकाणी कॉल करून सांगितलेलं आहे। तर लाडके ताईंनो ही पुढे अजून त्यांना पुढे पण ते विचारलेलं आहे, पण तुम्ही या ठिकाणी सगळे ऐकू शकता। काय प्रॉब्लेम झाला की पुणे वगैरे बऱ्याच जिल्ह्यामध्ये ताईंना अजून पैसे येत नाहीयेत, काही इश्यू झालाय का, म्हणजे डीबीटी वगैरे किंवा टेक्निकल काही इश्यू झालाय का? तसं आम्ही नाही सांगू शकत सर, कारण आम्हाला त्याचे कुठलेच ऍक्सेस नाहीये। ओके, ऍक्सेस नाहीत, पण असं काही थांबवलं तर नाहीये ना, वितरण वगैरे थांबवलं नाहीये, बरोबर ना? नाही सुरू आहे। आणि किती दिवस चालणार आहे? लाडक्या ताईंनो तुम्हाला हे पण त्यांना मी प्रश्न विचारला होता की लाडक्या काही डीबीटीचा काही इश्यू झाला आहे का, टेक्निकल काही इश्यू झाला आहे का, किंवा वितरण काही थांबलेलं आहे का। त्यांनी स्पष्ट शब्दात नाही सर वितरण थांबलेलं नाही आणि आमच्याकडे काही ऍक्सेस नाहीये, त्याच्यामुळे त्यांना काही गोष्टी चेक करता येत नसतील, कारण ते टेक्निकल वगैरे ते बँकेकडे असतात, त्याच्यामुळे त्यांच्याकडे काही ऍक्सेस नाहीयेत। पण त्यांनी स्पष्ट शब्दात हे सांगितलेलं आहे की वितरण थांबलेलं नाही। परत सांगतोय लाडक्या ताईंनो, कारण की बऱ्याच ताईंना प्रश्न पडत असतो की सर तुम्ही जे बोलतात ते खरं बोलतात का, तुमच्याकडे बातम्या येतात त्या खऱ्या असतात का। तर लाडक्या ताईंनो डायरेक्ट तुम्हाला रेकॉर्डिंग ऐकवत आहे, याच्यामध्ये या ठिकाणी मी काही बोलत नाहीये, तुम्ही स्वतः रेकॉर्डिंग ऐकलेली आहे। अजून तुम्हाला रेकॉर्डिंग पुढे चालू आहे, तुम्ही बघू शकता। मी त्यांना अजून काही प्रश्न विचारले होते, ते पण तुम्ही ऐकू शकता। 9 तारखेवर चालेल ना मॅडम? नाही ते कन्फर्म काहीच सांगू शकत नाही सर, कारण पैशाच्या बाबतीत इथे आमच्याकडे कुठले अपडेट नसतात। ओके, पैशाच्या बाबतीत नाही, ठीक आहे चालेल, तुमच्याकडे अपडेट नाहीये, पण वितरण थांबलेलं नाहीये, हे बरोबर ना? ओके, थँक्यू मॅडम, थँक्यू। चला मी त्यांना परत हेच लाडक्या ताईंनो विचारत होतो की वितरण थांबलेलं आहे का, तर त्यांनी ते स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की वितरण थांबलेलं नाहीये। तर लाडक्या ताईंनो एक गोष्ट तुम्हाला आता समजली असेल सगळ्याला की
हा जो 12वा हप्ता आहे, जून महिन्याचा हप्ता आहे, त्याचं वितरण सुरू आहे. फक्त आता तुम्हाला बऱ्याच टाइम येत असेल की मग सर आम्हाला प्रॉब्लेम काय झालाय, कुठं नेमका प्रॉब्लेम होतोय, काय नेमकं आम्हाला पैसे काय येत नाहीयेत, तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघणार आहे. कारण की बघा लाडकी बहीण मी प्रामाणिक प्रयत्न करत असतो, तुमच्यासाठी खूप छान स्वरूपाची माहिती मी जमा करत असतो, गोळा करत असतो, वेगवेगळ्या ठिकाणी फोन करून किंवा वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला सगळ्याला माहिती, अधिकारी साहेब असतील, त्यांचे पीए असतील किंवा आमदार खासदार साहेब असतील, मंत्री असतील, त्यांच्या पीए सोबत मी चर्चा करून, रिपोर्टर असतील त्यांच्याशी चर्चा करूनच तुम्हाला मी माहिती देत असतो. मी कधीच हवेमध्ये गप्पा मारत नाही किंवा कोणतेच अंदाज मी मांडत नाही. मी ज्या गोष्टी खऱ्या असतात, सत्य असतात, त्याच गोष्टी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत असतो. ही पण गोष्ट तुम्हाला परत सांगतोय, 72 तासामध्ये तुम्हाला पैसे येणार म्हणजे येणार. बऱ्याच ताईंना आता वाटप सुरू पण झालं असेल, त्यांनी तुम्ही चेक करून मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं नाव, जिल्हा आणि तुम्हाला पैसे आज हप्ता वाटप झाला आहे का नाही. आणि काळजी करू नका लाडकी बहिणींनो, परत 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 तेच सांगत आहे, सकारात्मक राहा. बऱ्याच ताईंना वाटत होतं की हप्ता चालू होणार आहे का नाही, पण 5 जुलैला चालू झाला. तुम्ही सगळ्यांनी हे बघितलंय लाडकी बहिणींनो. फक्त आता जवळजवळ अजून 40-50% ताईंना पैसे आले नाहीयेत. त्याच्यामुळे असं नाहीये की बाबा हप्ता बंद झालाय, हप्ता थांबलाय, तर आम्हाला पैसे काय येत नाहीत. आणि मागच्या वेळेस पण लक्षात घ्या, मागचा जो महिन्याचा हप्ता होता, मे महिन्याचा हप्ता, तर त्यावेळेस पण पुण्याच्या ताईंला असेल किंवा बाकीच्या काही मोठ्या मोठ्या जिल्ह्याच्या ताईंला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पैसे आले होते. हे पण तुम्ही जाऊन मागचे व्हिडिओ बघा, मी त्याच्यामध्ये पण सांगितलं होतं की लाडक्या ताईंनो जे मोठे मोठे जिल्हे आहेत त्यांना हप्ते त्यांच्या याद्या मोठ्या असल्यामुळे थोडा वेळ लागू शकतो, त्याच्यामध्ये काळजी करायची गरज नाहीये. तर लाडक्या ताईंनो अजून एक तुम्हाला महत्त्वाची मी अपडेट्स या ठिकाणी देणार आहे, ती तुम्हाला मी या ठिकाणी सांगत आहे. बघा लाडक्या ताईंनो, तुम्हाला एकदम छान स्वरूपाची माहिती आपण या ठिकाणी चॅनलवर सांगत असतो, एकदम ऑथेंटिकेट माहिती. आज तुम्हाला ऑडिओ पण ऐकून दाखवलंय, त्याच्यामुळे तुमचा आता विश्वास पटलेला आहे. बऱ्याच ताईंचे विश्वास आहेत आपल्या चॅनलवर, पण काही 10-15 लोक असतात ते कमेंट्स करून वाईट कमेंट्स करतात की सर या ठिकाणी काय प्रॉब्लेम झालाय, आम्हाला पैसेच येत नाहीये, काही वितरण सुरू झालं नाहीये. निगेटिव्ह म्हणजे वाईट कमेंट नाही म्हणू शकत आपण, पण त्यांचे निगेटिव्ह विचार असतात की बाबा सर हप्ता का भेटत नाही, हप्ता बंद झालाय का, सर लाडकी बहीण योजना बंद होणार आहे, असे तसे. तर लाडक्या ताईंनो, लाडक्या ताईंनो तुम्हाला पण एक हात जोडून विनंती आहे की निगेटिव्ह विचार करणं तुम्ही पण थांबवा. की कारण की असं काही झालेलं नाहीये की हप्ता बंद पडलाय, हप्ता येणार नाही, असं काही झालेलं नाहीये. तुम्हाला येणाऱ्या 72 घंट्यामध्ये पैसे येणार म्हणजे येणार. तर पहिली गोष्ट म्हणजे 9 जुलैपर्यंत तुम्हाला सगळ्याला हप्ता भेटून जाईल, या ठिकाणी काही काळजी करायची गरज नाहीये. 72 तासामध्ये मोठ्या प्रमाणात वितरण होणार आहे, हे पण गोष्ट लक्षात ठेवा. आता डीबीटी थांबला आहे का, बऱ्याच ताईंना या ठिकाणी प्रश्न पडलाय की सर मग बऱ्याच ठिकाणी आम्हाला म्हटलं जातंय की सर वरून बँकेचे प्रॉब्लेम झाले आहेत, बँका पैसे आम्हाला थांबवले. असं काही नाही बघा, बँकेला पैसेच आले नाहीत असं बघा. लाडकीचं एक गोष्ट लक्षात ठेवा, डीबीटीचा अर्थ काय होतो. फक्त हे लाडक्या बहीण योजनेसाठी मी म्हणत नाही, सगळ्या ज्या योजना असतात सरकारच्या, ज्यावेळेस वितरण होतं किंवा ज्यावेळेस जीआर येतो, जीआर म्हणजे काय, सरकारचा जीआर ज्यावेळेस येतो, डॉक्युमेंट्सवर जीआर येत असतो, गव्हर्नमेंटच्या सही शिक्क्यानुसार जो जीआर येत असतो, ते बँकेला ते पैसे पुढे पाठवत असतात. म्हणजे त्या बँकेच्या लिस्टनुसार मग तुमच्या अकाउंटला पैसे येत असतात. त्याच्यामुळे याचा अर्थ असा नाही की सरकारने पैसे थांबवले तुमचे किंवा सरकारने आता पैसे दिलेले नाहीयेत. सरकारने त्यांचं काम केलेलं आहे. 3600 कोटी रुपये तुम्हाला तुमच्या अकाउंटला, म्हणजे तुमच्या अकाउंटला म्हणण्यापेक्षा बँकेला त्यांनी डीबीटीला आदेश दिलेले आहेत. याच्यामध्ये सरकारचं काम संपलंय. पहिली गोष्ट तुम्ही ही क्लिअर करा आता डोक्यामध्ये. तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगतो लाडकी बघा, मी आज एकदम हळू आवाजात का बोलतोय, कारण की बऱ्याच ताईंना वाटतं की बाबा सर खूप तुम्ही मोठ्या आवाजात बोलतात, तुम्ही काही पण गप्पा मारतात, काही होतं असं, म्हणजे त्यांना विचार येतात. पण लाडकी तुमच्यासाठी मी या ठिकाणी जीव तोडून प्रयत्न करत असतो, तळमळ करत असतो की बाबा जर थोडं चांगलं बोललं, मोठ्याने बोललं तर तुम्हाला ते समजेल. पण काही दादांना त्याचे वाईट कमेंट करतात, त्याच्यामुळे मी ते आता थोडं थांबवतोय. आणि बाबा ठीक आहे बाबा, तुम्हाला एक सोप्या भाषेत समजून सांगतो की सरकारचा या ठिकाणी काही प्रॉब्लेम झालेला नाहीये. सरकारने त्यांचं जीआर काढून पैसे पुढे पाठवले. आता पुढे याद्यानुसार वितरण होत असतं, लक्षात घ्या. ही गोष्ट तुम्हाला मी अनुभवानुसार सांगतोय, माझ्या जवळजवळ 1 वर्षाच्या अनुभवानुसार सांगतोय. आता बँकेमध्ये मी ज्यावेळेस मागे मॅनेजरला वगैरे पण त्यांच्याशी मी संवाद साधलेले आहेत, मिटिंग पण केलेलं आहे त्यांच्यासोबत. त्यांच्यानुसार काय असतं बघा, बँकेमध्ये आदेश आल्यानंतर याद्या अपडेट होत असतात. याद्या अपडेट म्हणजे काय, काही काहींची डीबीटी राहत असतात, काही काहींची डीबीटी नवीन येत असतात, काही नवीन फॉर्म अप्रूव्ह झालेले येत असतात, काही रिजेक्ट झालेले असतात. मग ते याद्या अपडेट करणं काम चालू असतं. आणि पुणे जिल्हा असेल, नाशिक असेल किंवा मोठे मोठे जिल्हे आहेत, त्यांच्या याद्या मागे पुढे करायला किंवा त्यांची डीबीटी व्हायला, डीबीटीचे स्टेटस ऍक्टिव्ह चेक करायला त्या याद्या या ठिकाणी बनत असतात.
मग ते याद्या बनताना काय होतं, कधी कधी त्याच्यामध्ये वेळ लागतो आणि त्या याद्यानुसार पैसे येतात, म्हणजे सिरियलनुसार पैसे तुमच्या अकाउंटला येत असतात. त्याच्यामुळे असं नाही की एका दिवशी वितरण झालं की लगेच पटकीने सगळ्यांच्या अकाउंटला आलेत, असं कधी होत नाही. इतिहास तुम्ही बघा, जवळजवळ मागचे सगळे हप्ते जाऊन बघा काय झालेलं आहे. कमीत कमी 3-4 दिवस 5 दिवस लागतात. त्याच्यामुळे असं टेन्शन घेऊ नका की सर आम्हाला हप्ता भेटला नाही म्हणजे हप्ता बंद झालाय का. तर लाडक्या बहिणींनो, मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. तुम्हाला आवडलं तर चांगलीच गोष्ट मी माझ्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न करत आहे. येणाऱ्या परत सांगतोय, मी सगळ्यात अगोदर तुम्हाला तेच सांगतोय, 72 घंटे तुम्हाला पैसे येणार म्हणजे येणार, ही गोष्ट तुम्ही समजून घ्या. तुम्हाला ज्यावेळेस पैसे येतील त्यावेळेस म्हणताल की हो सर खूप थँक्यू, गुड न्यूज, थँक्यू सर, खूप आनंद झाला. पण लक्षात घ्या, आता ते टेन्शन घ्यायची बंद करा. 100% तुमच्या अकाउंटला पैसे येणार म्हणजे येणार. काळजी करू नका लाडक्या बहिणींनो. माहिती ज्या काही टेन्शनमध्ये घेत बसलेल्या आहेत त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे त्यांना पण हा कळन की बाबा काही झालेलं नाहीये, पैसे तुमच्या अकाउंटला येणार आहेत. वितरण सुरू आहे, वितरण सुरू आहे, वितरण सुरू आहे. काळजी करायची गरज नाही. इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरु.